नमस्कार मैत्रिणींनो, मी मनीषा's किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण 1 किलो साबुदाण्याचे प्रमाण घेऊन साबुदाणा आणि बटाट्याची चकली करणार आहोत। तर 1 किलो साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि सकाळी त्याच्यामध्ये 1 किलो बटाटा उकडून घ्यायचा आहे आणि तो किसणीने किसून घ्यायचा आहे। तर 1 किलो साबुदाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची बारीक करून टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं त्याचं मिश्रण करून घ्यायचं आहे। आणि आता चकलीच्या साच्यामध्ये घालून व्यवस्थित अशा त्याच्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये त्या वाळवून घ्यायच्या आहे। तर या रेसिपीमध्ये मी साबुदाणा वाफवून नाही घेतलेला, तरी पण खूप छान अशा एकदम झटपट चकल्या तयार झालेल्या आहे। तर तुम्ही माझी रेसिपी एकदा ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून सांगा की चकली कशी झाली आहे। धन्यवाद।